अशी म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिखाई गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं लाख ते 1 कोटीच्या आसपास आमचा बिझनेस आहे. जे की आता बिझनेसला झाले 3 वर्ष ह्या दशकामध्ये. कारण एवढं मला माहिती होतं, माझं मन मला कंटिन्यू सांगतं की जो तू स्ट्रगल करतोय ना, तुला नक्की ठीक आहे, लोक बघत नसतील, देव बघतोय, तू स्ट्रगल करतोय ना, तुला त्याचं आउटपुट मिळणार. आज नाही तर उद्या नक्की मिळणार. हा माझा म्हणण्यात आहे. मला एवढं माहिती, जो स्ट्रगल करतो ना त्याला त्याचे कष्ट कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याला मी अशी ग्रीप घेतली की त्या ऑर्डरने मला जॉब सोडायला भाग पाडला. माझा जॉब सोडायचं मला घरची तयार नव्हते. कारण घरी तर विषय असा होता की घरातला पहिला मुलगा इंजिनियर झाला तर ते म्हणतात जॉब सोडून जॉब म्हटलं की मानसिक आधार त्यांना नाही नव्हती कोणी. मित्र सुद्धा म्हणायचे की भंगार गोळा करतोय, त्यांच्यापाशी काही मानसिक आधाराची आपण अपेक्षा ठेवणार. आणि घरी आई वडिलांना माहिती नाही की कंपनी चालू आहे. मग अशा वेळेस तुम्ही स्वतःला पुशअप करण्यासाठी किंवा भाई तू कर सकताय हे असं कुठून म्हणजे मोटिवेशन मिळायचं असतो आतून की नाही आपण याच्यात उतरलोय, आपल्याला हे 100% करायचं. मित्रांनो, आज आपल्या बरोबर आहेत प्रमोद सुसरे सर. हो. आणि प्रमोद सुसरे सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांच्या कंपनीचं नाव आहे P2S इंटरनॅशनल. या कंपनीमध्ये सर रिसायकलिंगचं काम करतात. जे रिसायकलिंगचे ड्रम्स असतात, टायर्स असतात, यापासून सर असं काही फर्निचर इंटरेस्टिंग बनवतात की ते आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी बनवलं नसेल. आणि अतिशय इंटरेस्टिंग असं त्यांचं आणि क्रिएटिव्ह काम आहे सरांचं फर्निचर बद्दल. तर सर तुमच्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन द्या तुम्ही. हा, तर मी प्रमोद सुसरे. मी राहणार मूळचा पडेगावचा, श्रामपूर तालुका माझा आणि अहमदनगर जिल्हा. तर मी प्रथम माझं एज्युकेशन श्रामपूरला डिप्लोमा कम्प्लीट केला. तिकडे श्रीगोंद्यामध्ये इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. त्यानंतर मी जॉबला आलो पुण्यामध्ये आणि रांजणगाव मध्ये मी जॉबला होतो. जवळपास मी 3.5 ते 4 वर्ष जॉब केला. त्यानंतर कसं होतं, मी जॉब करायचो पण मी तिथं सॅटिस्फाईच नव्हतो. काहीतरी इच्छा होती स्वतःच करायचं. आणि स्वतःच करायचं म्हटलं तर मी तिथं राहून करू शकत नव्हतो. कारण कंपनीत होतो पण तिथं मेंटेनन्स डिपार्टमेंट आणि सिनियर्स लोक होते, त्याच्यामुळे आपलं काही चालतच नव्हतं. आणि करण्याची इच्छा होती, स्किल होतं आपल्यामध्ये. पण विषय असा होता की तिथे ते आउटपुट तितकं मिळत नव्हतं. आपण स्किल द्यायचो, मी माझं 100% कंपनीसाठी द्यायचो, पण मला तिथे तितकं आउटपुट मिळत नव्हतं. बरोबर. एक सॅलरी म्हणा किंवा आपलं त्यांच्याकडून फक्त एक शाबासकीच मिळायची, दुसरं काही गोष्टी इन्क्रीमेंट वगैरेचा विषयच नव्हता किंवा पोझिशन वगैरे तसं काही नव्हतं. मग नंतर ठरवलं की करायचं. कारण सोबतच्या मित्रांनी पण ओळखलं होतं की तुझ्यामध्ये स्किल आहे, तू स्वतःच काहीतरी कर. बरोबर. जे की त्याचा तुला फायदा होईल भविष्यात तुझ्या फ्युचरसाठी. इथं तू असं आयुष्यभर जरी करत राहिलं तर याचा बेनिफिट कोणीतरी तुझं सिनियर किंवा तुझे दुसरं कोणतरी घेऊन जाते, नाही का, हेड वगैरे. ठीक आहे. मग जॉबला असतानाच एक स्टार्टअप करायचा विचार केला. पण स्टार्टअप करावा कोणता आणि त्यासाठी खर्च किती येईल, आपल्याकडे काही भांडवल नव्हतं, घरची पण परिस्थिती अशी इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नव्हती. त्यामुळे मग असं ठरवलं की करायचा तर लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस स्टार्ट करायचा, ज्यामध्ये एकदम स्टार्ट म्हणजे कमी पैसे. म्हणजे असं नाही की कुठल्याच बिझनेस मध्ये पैसे लागणार नाही किंवा असं, पैसे तर सगळीकडेच लागणार होते बट कमी याच्यात होणार होता. एकदम कमी मधून काय सुरुवात करायची, म्हणजे शून्यातून काय सुरू करता येईल हाच मनात विचार होता. आणि आयडिया आली ती टायर्स पासून स्टार्टिंगला. टायर्स पासून रिसायकलिंग करून काय करता येईल हे बघत गेलो, युट्यूबला सर्च केलं तर मला टायरचे असे प्रोडक्ट दिसले. असं डायरेक्ट आयडिया कुठून आली की टायर पासूनच किंवा रिसायकल करायचं? ऍक्च्युअल कसं होतं, आपल्याला मला आयडियाच नव्हती त्याच्यामध्ये, नाही का, टायर्स मी युज करू, कमी ड्रम युज करू किंवा मी ऑटोमेट, मला काही त्याबद्दल नव्हतं. पण ज्या गोष्टी आपल्या अवतीभोवती इझिली अवेलेबल होतील असं डोक्यात विचार होता. आणि अपडाऊन करायचो कंपनी टू घर बाईकवर, तर त्यावेळेस ह्या गोष्टी दिसून जायच्या. आणि हे विशेष म्हणजे टायर्स युज करण्याचा एक तर असा फंडा झाला की म्हणजे प्रसंग आलता माझ्यावर, आपली गाडी पंक्चर झाली म्हणून आपण म्हणजे पंपाजवळ गाडी करत बसलो होतो, पंक्चर काढू पर्यंत मनात विचार होता तर टायरचा एवढा ढीक दिसला, त्याच्यापासून काहीतरी करता येईल. सुरुवातीला आलं की टायर रिमोडिंगचं काहीतरी टाकू आपण, जे की यूज होईल, म्हणजे आपण जुने टायर वापरू, त्याचा बिझनेस होईल.
पण रिमोल्डिंग वाले पण आहेत नाही का, भरपूर आहे. असे भरपूर आहेत. म्हणलं तिथं तर आपलं हे होणार नाही. मग नंतर म्हणलं नाही का टायर्स तर करायचंय. मग तिथून पुढे टायर्स भरपूर अवेलेबल होती आणि इझिली अवेलेबल असं झालं आणि एकदम स्वस्तात. बरोबर. मी विचारलं ना 30-40 रुपये टायर घेऊन जा पण म्हणले. त्यामुळे मग विचार केला टायर्स पासून, कारण आता मी सर्चिंग करत होतो बिझनेस टाकायचं म्हणलं का आपण सर्च करतो गुगलला आपण काय करू शकतो, काय तर ते रिलेटेड यायचं नाही का. तर मला तिथे युट्यूबला असे व्हिडिओ पाहायला मिळाले टायर्स रिलेटेड, टायर फर्निचरचे. मग विचार केला पण याचं घेणार कोण, हा पण एक मोठा प्रश्न होता. याचं मार्केट उपलब्ध करून द्यायचं किंवा मार्केटमध्ये याला घेणारे पाहिजे, बनवणारे म्हणजे प्रोडक्ट नव्हताच. हा, आणि आपण पिकू शकतो पण विकू शकत नाही. मराठी माणसाचं एक हा. आहे, तो पिकू शकतो पण विकू शकत नाही. म्हणूनच आज सगळे मराठी माणसं फक्त शेतकरी झालं आणि तर company. पिकतात वगैरे, पिकून देतात सगळं पण ते स्वतः विकू शकत नाही. त्यामुळे आज शेतकरी की वर नाहीये नाही का, थोडक्यात म्हणजे प्रगती होत नाही आपल्या मराठी माणसाची. हा एक मेन विषय आहे. आणि मग तिथून आयडिया आली की आपण काहीतरी करायचं. तर सुरुवात केली म्हणजे टायर्स मध्येच करायचं नाही का. तर मग केलं स्टार्टअप करायचा होता. थोडे उसने पासने पैसे केले मित्रांकडून, दाजींना पण पैसे मागितले उसने, तिकडून थोडी मदत झाली, स्वतःची पण थोडी सेव्हिंग होती. ते करून हे केलं. ते सेव्हिंग करून असं नव्हतं की डायरेक्ट 1 लाख रुपये 2 लाख रुपये होते. 5,000 आले ते गुंतवले, 2,000 आले ते गुंतवले, 10,000 आले ते गुंतवले. असं करून मी एक ऑक्टोबर मध्ये, म्हणजे 1 ऑक्टोबर म्हणलं तरी चालेल, 2018 मध्ये मी आपला शॉप काय भेटेल त्याच्या शोधात लागलो की मला काय भेटेल. म्हणजे मला स्टार्टअप करायचं, मला पुढे दुकानात करून चालेल किंवा मला आता एक शेड. तर मग एक कोरेगाव भीमामध्येच गव्हाणे म्हणून आहे, पाहुणेच आहेत थोडक्यात. आणि ते आपल्या रिलेटिव्ह म्हणजे नाही का आपल्या गावाकडचेच पाहुणे आहेत, गावाकडच्यांचे पाहुणे म्हणजे ते जवळचे संबंध लागले. त्यांनी आपल्याला शेड दिलं, बांधून शेड दिलं कमी याच्यामध्ये नाही का, शेड बांधून दिलं. त्यानंतर तुम्ही स्टार्टअप करा नाही का, स्टार्टअप तिथं सुरुवात केली टायरची. माझं डेली, मी त्यावेळी जॉबला होतो, मी जॉब सोडायचा निर्णय घेतलाच नव्हता. बरोबर आहे. कारण एक आपल्या माणसाचं कसं आहे, जोपर्यंत तो म्हणजे सेटल कुठं तरी नाहीये तोपर्यंत तो एक म्हणजे मी जर बिझनेस मध्ये सेटल असतो, जॉब सोडून दिला असता, जॉब मध्ये 100% असतो, मी बिझनेसचा विचारच केला नसता, असं होतं. पण मग मी इकडे सॅटिस्फाय नव्हतो आणि काहीतरी करायचं होतं. आधी तर डोक्यात आलं होतं की आपण एखादं फॅब्रिकेशन युनिट टाकावं आणि डोअरचे ग्रिल्स वगैरे गेट्स हे सगळं चालू करावं. पण म्हणलं यात तर खूप कॉम्पिटिशन आहे, हे सगळेच आहे तिथे सगळेच. त्यामुळे तो विषय सोडून दिला की आपण ते करू शकणार नाही किंवा करू शकतो पण त्याला मार्केटमध्ये आपण ग्रीप घेऊ शकणार नाही असं. मग विचार केला, टायर्सवर शेड बघितलं, सगळ्या गोष्टी झाल्या, प्रोडक्शन चालू झालं. पण विषय असा झाला की मी जॉबला होतो आणि मी दिवसभर एक 9 to 5 PM अशी ड्युटी करायचो 8 तास आणि संध्याकाळी यायचो. आल्यावर थकलेला असायचं दिवसभर, तरी मग आवरून आपल्या शॉपवर जायचं, दिवसभराचं काम. त्यावेळेस काही ऑर्डर्स नव्हत्या, सगळं माझंच होतं. टायर म्हणजे सगळं ट्रायल आणि एरर बेसिसवर चालू होतं, कोणी नव्हतं दुसरं. त्याच्यामुळे मग एकटं यायचं, ते टायर घेऊन यायचे किंवा दिवसात दिसले तर गाडीवर टाकून आणायचे, कलेक्ट करायचे, वॉशिंग करायचे, हे असंच काम चालू होतं सगळे. मग तसं करता करता टायरचे प्रोडक्ट बनवणं चालू केलं, कुशनिंग करणं, स्वतःच कुशनिंग करणं वगैरे असं. मग एक 15 दिवसात थोडे एक 2 सेट रेडी करून ठेवले मी माझ्या पद्धतीने. तोडके मोडके काय होते ते पण करून ठेवले, कुशनिंग सगळं केलं. त्यासाठी गाडीवरच फोम आणणं, त्या गाडीवर टायर आणणे, सगळ्या गोष्टी असंच झालं नाही का, जवळच्या जवळ म्हणजे शक्य होईल तेवढं खर्च कमी खर्चात. मग सेट चालू झाला 18 ऑक्टोबर 2018, दसराच होता. ओपनिंग केली, मित्र होते थोडे नाही का ओळखीचे लोक वगैरे, ते जागा मालक वगैरे आले, त्यांच्या शुभ हस्ते आपण पूजा केली, ओपनिंग केलं. त्यानंतर मग प्रोडक्शन चालूच होतं माझं, बनवून ठेवलं ट्रायल आणि एरर बेसिसवर. कारण मार्केटमध्ये माहित नव्हतं कोणाला टायरचे प्रोडक्ट असे असतात म्हणून किंवा ड्रमचे प्रोडक्ट असे असतात म्हणून नाही का. नवीनच प्रोडक्ट होतं, नवीनच प्रोडक्ट पूर्ण याचं होतं. येस, हा. तर कस्टमरला रिलेटेड काय माहित नव्हतं. मग कसं केलं, ते बनवून ठेवले. आणि एक लकीली जानेवारी मध्ये डिसेंबर मध्ये आपल्याला ऑक्टोबर ओपनिंग केली, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, 2-3 महिने असेच गेले, ऑर्डर नाही काय नाही. मला पण वाटलं होतं मी टाकला बिझनेस पण ते चालेल का नाही फ्युचर मध्ये 2 महिने का माहितीच नाही, डोंट नो. तर मी या सिच्युएशन मध्ये एक कस्टमर भेटले मला, पुण्यातले नरे आंबेगावची, की त्यांनी आपले प्रोडक्ट्स म्हणजे कुठं त्यांना पाहिलं आणि मी आपलं चालू होतं सोडले ना, थोडा स्टेटस ठेवा फेसबुकला, आपल्या स्वतःच्या अकाउंटला. तिथून त्यांना ते कळायला वाटतं की टायरचं असं होतं. आणि त्याच्या आधी आपण असं केलं
इथं कोरेगाव मध्ये एका रसवंतीगृहावर आपले प्रोडक्ट फ्री ऑफ कॉस्ट ठेवून दिले, जे की लोकांना ऍड होईल, जाहिरात होईल, लोक बघतील असं केलं. मग तिथं पण बघितलं एक दोघांनी, पण ते नरे आंबेगावच्या कस्टमरनी माझं ते बघितलं, त्यांनी सांगितलं की आपल्याला एक कॅफे टाकायचं असं. कॅफे पुणे स्टुडिओ म्हणून त्यांचं नाव होतं, काहीतरी वेगळं पाहिजे होतं. मग त्यांनी माझ्याकडून टायरची सेटिंग घेतली, सगळी टायरची बैठक घेतली, तबला सेटिंग मध्ये मी थीम घेतली, तबला टायरचं कुशन होतं, खाली टायर्स नाही का, आवडली पण त्यांना. मग ती ऑर्डर माझी जानेवारीत गेली, म्हणजे मी तब्बल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिने तर असाच होतो बनवून ठेवणे असं. ती एक ऑर्डर गेली, त्यांचा थोडा ऍडव्हान्स आलता, त्याच्यात मी थोडं काम पूर्ण केलं आणि ऑर्डर दिल्यानंतर थोडं पेमेंट मिळालं. मग थोडं भांडवल जमा झालं नाही का. मग परत चालू केलं की नेक्स्ट कस्टमर तिथं बघितलं त्या रसवंतीगृहावर, तिथून त्यांना कळालं की अरे कुठं बनवतात. त्यांनी सांगितलं मालकाने की शेजारी शॉप आहे. बरोबर, तिथं आले, तिथं त्यांना ड्रम प्रोडक्ट्स पाहायला मिळाले, टायर्स प्रोडक्ट्स पाहायला मिळाले. तर त्यांनी आयडिया दिली, तुम्ही अजून काय करू शकता, मला तर असं असं पाहिजे, माझं एक वडगाव शेरीमध्ये असं आहे, कोरेगाव पार्क मध्ये माझं रेस्टॉरंट आहे, असं पूर्ण वेगळं पाहिजे. मग त्यांनी मला ते ड्रम चेअर्स वगैरे दाखवल्या, आणि मी ऍक्च्युली युट्यूबला ड्रम चेअर पाहिल्या होत्या, पण त्याचं कधी कामच केलं नव्हतं आपण. त्यामुळे मी ते करल की नाही मला पण शाश्वती होती नाही का, शाश्वती नव्हती, मी करू शकतो किंवा या. मग काय केलं, घेतली ऑर्डर, रिस्क घेतली होती, आणि कस्टमरचा ऍडव्हान्स आला होता. बरोबर, आता ऑप्शनच नाहीये, काय काय होईल ते होईल, तुडकं मुडकं पण द्यायचं कस्टमरला. मग चालू केलं काम असं, सकाळी 9 ते 5 ड्युटी करणं, संध्याकाळी येणं, 7-8 वाजता म्हणजे 7ला कंपनी शॉपवर जाणे, दिवस रात्र म्हणजे 11-12 पर्यंत काम करणे, 12ला येऊन जेवणे झोपणे, सकाळी उठून कंपनीत जाणे, हेच रुटीन माझं जवळपास वर्षभर चालू होतं. बरोबर, ती ऑर्डर आली, त्यानंतर असंच ग्रीप घेत म्हणजे 1 नंतर 2, 2 नंतर 3 माहिती होत गेलं. मग तिथून आपले जे मराठी बांधवांचे ग्रुप आहे, वर्ल्ड मराठी ऑर्गनायझेशन झालं किंवा MUL झालं, MUL झालं, अशा ग्रुपला मी ऍड होतो. बिझनेस करायचं म्हणलं त्या ग्रुपचा आपल्याला मराठी माणसाचा सपोर्ट थोडा हवा. मग मी तिथे ऍड झालो, आणि नंतर मग तिथं फोटो टाकण्यात गेले नाही का. तिथून मग दुसरं कॅफे मग म्हणायला लागले नाही का, भारी, तर आम्हाला पण त्यावेळेस कॉस्ट वगैरे खूपच, म्हणजे आपण प्रॉफिट विषयच नव्हता, जस्ट बनवून देणे, लोकांना माहिती होण्यासाठीच होतं बनवून. मग ते चालू केलं, मग ऑर्डर होत गेल्या, टायरचं ड्रम मध्ये आलो, ड्रम मध्ये पण प्रोडक्शन करायला लागलो. प्रोडक्शन ड्रमचं करता करता ऑटोमोबाईलची थीम आली. ऑटोमोबाईल्स मध्ये जुन्या स्कूटर झाल्या, जीप काउंटर झाले, जीपचे बोनेट, ट्रॅक्टरचे बोनेट झाले, ट्रॅक्टरचे स्टेरिंग झाल्या, गाड्याच्या स्टेपण्या झाल्या, रिम झाल्या, म्हणजे डिस्क झाल्या, काहीच सोडलं नाही. सगळं सायकलचे स्प्रॉकेट झाले, गाडीचे गिअरबॉक्स, सगळ्या वस्तू यूज चालू केल्या. आणि आता मार्केटमध्ये म्हणजे चांगलं नाव पण झालंय, आणि माहित झालं कस्टमरला की हे असं असं बनवणारे आहे. आणि सर तुमचा टर्नओव्हर किती वर्षाचा? आता कसं आहे ऍक्च्युली, वार्षिक धरायला गेलो म्हणजे मंथली आम्ही 7 ते 8 लाखाचा बिझनेस मंथली करतो. तर मग एक वर्षभराचं धरलं तर बाहेर दिशा म्हणजे आम्ही 90 लाख ते 1 कोटीच्या आसपास आमचा बिझनेस आहे. म्हणजे की आता बिझनेसला झाले 3 वर्ष होती, पण त्यातलं 1 वर्ष माझं स्टार्टअप मध्ये गेलं, पहिलं वर्ष पूर्ण, तर तो विषयच नव्हता याच्यात, नो प्रॉफिट नो लॉस, मीन्स लॉसच समजा असं. पण सेकंड इयर जोरात चालू झालं, दिवाळीपासून पहिला दसरा दिवाळी असेच गेलं, तोपर्यंत दुसरा दसरा दिवाळीपर्यंत मला एक ठाण्याची वेलवेट गार्डन रेस्टॉरंट म्हणून मोठी ऑर्डर मिळाली. बरोबर, तर त्या ऑर्डरने मी अशी ग्रीप घेतली की त्या ऑर्डरने मला जॉब सोडायला भाग पाडला. माझा जॉब सोडायचं, मला घरचे तयार नव्हते, कारण घरी तर विषय असा होता की घरातला पहिला मुलगा इंजिनियर झाला तर ते म्हणतात जॉब सोडू नको बाबा, तू जॉबच कर. पण मला वाटत, कारण मी घरी न सांगता चालू केलेला उद्योग होता, मग घरी न सांगता जॉब सोडून दिला. जॉब सोडल्यानंतर घरी सांगितलं की मी जॉब सोडलाय. बरोबर, तर मग त्या वेलवेट गार्डन रेस्टॉरंटच्या ऑर्डरमुळे मला जॉब सोडायला भाग पडला, आणि ती ऑर्डर मला 5 ते 6 लाखाची ऑर्डर होती, एकच ऑर्डर. मग एवढी मोठी ऑर्डर आपल्याला एका महिन्यात येत असेल, मग मी तिकडे 2-2.5-3 लाखाच्या पॅकेज साठी वर्ष कशाला घासतोय. बरोबर, हा मी नाही झालो. मग मी जॉब सोडून दिला आणि फुल फेज बिझनेस वर फोकस केला. माझं तर कित्येक जे नवीन इंजिनियर बाहेर पडतायत शिकून, डिप्लोमा इंजिनियर, डिग्री इंजिनियर, सगळेच कोणत्या फील्ड मधले असले तरी त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही एक म्हणजे करा. माझं म्हणणं नाही तुम्ही शिका. आता मला माझे आता पोस्ट वगैरे बघून मला कॉल्स असे आले लोकांचे की सर तुम्ही इंजिनिअरिंग केले, डिग्री केली, मग तुम्ही जॉब मध्ये आले, सॉरी बिझनेस मध्ये आले, तर मग काय गरज आहे शिकण्याची, किंवा तुम्हाला यूज होतोय का
असं हा झालं. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता आम्हाला M2 शिकवतात, M2 शिकवतात, इंटिग्रेशन शिकवतात, डिफरन्शिएशन शिकवतात. पोरांना 9वी पासून प्रश्न पडतोय शिकवता कशाला आम्हाला? शिकवतात कशासाठी? हा हा हा. आणि मग- नाही यार कसं असतं माहिती का, आता मला पण आता वाटतं की आता मार्केटमध्ये याच गोष्टीचा यूज नाहीये, ना डेरिव्हेटिव्हचा आहे, ना इंटिग्रेशनचा आहे, किंवा कुठल्याच XYZ कुठल्या टर्मचा नाहीये. बट कसं आहे, त्या टर्म्स आपल्याला ज्या त्या वेळात त्या त्या गोष्टी आपल्या कानी पडल्या पाहिजे. बरोबर. म्हणजे की आपल्याला एज्युकेशन रिलेटेड आपल्याला त्या गोष्टी माहिती पाहिजे. थोडक्यात माझं काय म्हणणं आहे, तुम्हाला यायचं ना बिझनेस मध्ये, नवीन तरुण पिढींना माझं सांगणं हेच आहे, तुम्ही बिझनेस मध्ये उतरा, पण उतरा कधी, त्याआधी तुमचा एक बॅकग्राऊंड एक स्टेप पूर्ण परफेक्ट करा, किंवा असं नका ठेवू तळ्यात मळ्यात. एक पाय तुमचा ना एका प्लॅटफॉर्मवर फिक्स असावा, म्हणजे की तुमचं एज्युकेशन कम्प्लीट असलं ना, तर मग तुम्ही इकडे बिझनेस मध्ये अपडाऊन जरी झाले ना, तरी तुम्ही एका ठिकाणी फिक्स आहे, असा विषय. कारण काय होतं, तुम्ही जर हे जर केलं एज्युकेशन अर्ध्यात सोडलं, बघ 12वीच केली आणि जॉब बिझनेसच्या डोक्यात याच्यात पडले, तर तुम्हाला तिथं खूप अडचण येतील, का की तुमच्याकडे एज्युकेशनचा अभाव आहे. ते बरोबर. फक्त 12वी केली म्हणजे 12वी फक्त टर्निंग पॉईंट होता तुमचा, आणि त्यातूनच तुम्ही इकडे आले. पण जर आपण ग्रॅज्युएशन केलं, मग ते BA करू, नाही तर कॉमर्स मध्ये करू, नाही तर सायन्स मध्ये करू, कशात पण करू, तर तो एक फायदा होतो की ज्यावेळेस आपण सपोज आज एका कंपनीचे मालक आहे, तेव्हा आपण होणार आहे इन फ्युचर मध्ये, आणि त्या ठिकाणी आपल्याकडे जर ऑलरेडी नॉलेज असेल, तर आपण आपल्या सिनियर्स म्हणा किंवा आपले जे एम्प्लॉईज म्हणा, आपण त्यांना सांगू शकतो की सर हे असं नाही, हे असं आहे, याला असा टाइम लागतो, तसा हे कॅल्क्युलेशन असं आहे, तसं आहे. तुम्ही एरिया म्हणा किंवा कुठल्या गोष्टीचं क्युबिक सेंटीमीटर म्हणा, या गोष्टी आपण त्यावेळी शिकलेलो आहे इंजिनिअरिंगला असताना किंवा त्यामुळे इंजिनिअरिंगचे भरपूर टर्म्स आहेत की त्या डेली वापरत येत नाही, पण त्याचा कधीतरी असा वापर होतो की तिथे डोके सगळ्यांचे बंद पडतात, पण आपलं डोकं चालतं फक्त. विषय असा असतो. मग त्याचा फायदा ज्यावेळेस आपणच शिकलेलो नसतो, नुसतं 12वी करून जर बिझनेस मध्ये आलो आणि आपण मस्त मोठे झालो, ठीक आहे, आणि आपल्याकडे पैसा आहे, पण आपल्याकडे एज्युकेशन नाहीये. समोर एखाद्याला ठीक आहे, मालक आहे आपण, ठीक आहे, सगळ्या गोष्टी, एखाद्याला जर माहिती असेल की अरे याच्याकडे नॉलेजच नाही, 10वी पहिले किंवा नुसतं 12वी पास असं काहीतरी, तर आपलं तर नंतर हे होत नाही, बोलताना आपण त्यांना सांगू शकतो की हे असं असं आहे, हे आम्ही शिकलोय काहीतरी, नाही का. बरोबर. हा फरक पडतो. त्यामुळे पहिलं तर हे सांगणं आहे, एज्युकेशन कम्प्लीट करणे मुलांनी, आणि त्यानंतर मग बिझनेस मध्ये येणे. जरी बिझनेस मध्ये आपण लॉस झालो तरी आपल्याकडे एज्युकेशन कम्प्लीट, आपलं ग्रॅज्युएशन आहे, आपण कुठेतरी एक नोकरी करू शकतो. बरोबर. जर आपल्याला बिझनेस मध्ये नाही आलं तर यश. म्हणजे आपल्या मराठी माणसांचं असं की ते त्यांच्यात क्षमता नाही की हे धरावं, पेशन्स असं, त्यांच्यात तेवढी कॅपॅसिटी नाही, त्यामुळे मग ते 6 महिने वर्षभर करतात, प्रॉफिट दिसत नाही राव, पैसे जात आहेत, मग ते बंद करून टाकतात. कसं असतं भरपूर म्हणजे आता माझ्या ऑब्झर्वेशन, कारण मला पण माझं बॅकग्राऊंड काय बिझनेस, फॅमिली बॅकग्राऊंड बिझनेसचा नव्हता, ते पण शेतकरी कुटुंबातील सगळे, बरोबर. आणि मी पण मला पण वाटलं होतं यार मी खरंच करू शकतो का, नाही का. कधी कधी वाटायचं पहिलं वर्ष जॉब आणि बिझनेस असं वाटायचं आता बंद करायची ऑप्शनच नाही, कारण मी म्हणजे मला तिथून पैसाच येत नाही, म्हणजे मला आउटपुट काहीच नाही, मी फक्त करतोय म्हणून करतोय फक्त. स्वतःच्या पेमेंट मधून पण पैसे चालले, स्वतःचे म्हणजे शारीरिक पण कष्ट चालले, वेळ चाललाय, या सगळ्या गोष्टी होत्या. पण मग एक बाजू माझं एज्युकेशन होतं, तर मी फिक्स होतो, माझा जॉब परमनंट होता, त्यामुळे मला भीती इकडे काय नव्हती. ठीक आहे, मी इकडे जॉब झालो ना, हे बंद करून टाकू, माझा एक जॉब फिक्स होता, नाही का. त्यामुळे मला ते आपल्याला घरून पण सपोर्ट नाही भेटे ना, आणि घरचे पण असं नाही की ठीक आहे सगळ्या गोष्टीत आर्थिक मदत असते असं नाही, पण एक फक्त एक मानसिक जरी माणसाला सांगितलं नाही तू कर बाबा आम्ही आहे, लॉस झाला आहे, नाही का, असं तसं पण कोणी सांगणार नव्हतं. हा, त्याच्यामुळे नव्हतं ऍक्च्युली घरच्यांनाच माहित नव्हतं मी इकडे बिझनेस टाकलाय का नाही, त्यांना माहित होतं जॉब करतोय जॉब, असा विषय झाला. आणि सर तुम्ही आता हे सगळं जॉब किंवा हे सुरू केलं, त्यामध्ये सरांनी एक सांगितलं नाही, सर जेवढं शिक्षणाबद्दल बोलले, तुम्हाला वाटलं सर सरांनी इंजिनिअरिंग करून डायरेक्ट बिझनेस केला, असं अजिबात नाही. सरांनी पहिला डिप्लोमा केला, डिप्लोमा करताना त्यांनी हसल केलेलं आहे. मी त्याला स्ट्रगल म्हणणार नाही, त्याला हसल म्हणणार आहे मी. आणि डिप्लोमा झाल्यानंतर त्यांनी खरं स्ट्रगल केलं, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे शिक्षणाची किंमत काय. आणि असं आता कालच माझी HOD आहे इंजिनिअरिंगची HOD, तर त्यांनी मला म्हणजे ऍड केलं व्हॉट्सअपला त्यांच्या, आणि त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे 2000 पासून, म्हणजे आज जवळपास 20 ते 21 वर्ष झाले. त्यांच्या अंडर जेवढ्या बॅचेस गेल्यात ना फायनल इयर इंजिनिअरिंगच्या, त्यांचा त्यांनी एक ग्रुप केला, आणि सगळे जे त्यांचे फेवरेट स्टुडंट जे आहेत ना, ते सगळे वेगवेगळ्या फील्ड मध्ये टॉपर आहेत. म्हणजे आज एखादा इंजिनिअरिंग गेलाय ना कुठं तरी, तो एखाद्या ब्रँडेड कंपनीत मॅनेजर आहे किंवा अशा चांगल्या ठिकाणी सगळे.
किंवा काही त्याच्या फील्डमध्ये नाही का, काही नाही शिकून गेले घरी, पण त्यांनी त्याची शेती एवढी डेव्हलप केली की तिथं म्हणजे तेवढ्या पंचकृषीत कोणाची शेती नाही असं आहे. बरोबर तर तसे लोक त्यांच्या ग्रुपला होते आणि त्यांनी मला त्या ग्रुपला काल ऍड केलं, हा. कारण की म्हणजे तू एक माझा फेवरेट स्टुडंट आहे हा. नाही का. म्हणजे मला ते गर्व वाटला, एकदम अभिमान वाटला की सरांनी त्यांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत ह्या बॅचच्या मुलांपैकी मला एकाला स्थान दिलं. अशी किती मुलं होती वर्गात की ते त्यांना पण सिलेक्ट करू आणि शकत होते. कधी कधी आपल्याला आई वडील चांगलं म्हणतो तेव्हा आपल्या आतून भरून येते, बरोबर सर. हो. पण जेव्हा शिक्षक आपल्याला एखादं चांगलं म्हणतो खरंच माझा स्टुडंट आहे, हा. तेव्हा नक्कीच डोळ्यातून पाणी येतं डायरेक्ट. खूप म्हणजे मला अक्षरशः काल मी सरांसह रात्री तेच बोललो, म्हणलो सर मला म्हणजे एकदम म्हणजे अभिमान वाटतोय, तुम्ही मला कॉलेजला असताना पण मदत केली. ज्यावेळेस की मी इंजिनिअरिंग करताना मी जॉब करायचो, मी एक्सटर्नल इंजिनिअरिंग केलं, तर त्यांनीच मला अलाउ केलं होतं की तू तुझी परिस्थिती चांगली नाही ना, तू जॉब कर आणि कॉलेज कर, मी तुला अलाउड करतो. आणि सरांनी इंजिनिअरिंग केलं आणि सरांकडे स्किल एवढं होतं की त्यांना कंपनीचे लोक सुद्धा सोडत नव्हते. त्याबद्दलचा अनुभव सांगा सर थोडा. ऍक्च्युली कसं झालं, मी आता माझं डिपार्टमेंट होतं मेंटेनन्स इंजिनियर, आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट असल्यामुळे माझ्याकडे ते स्किल पहिल्यापासून होतं. जुगाडू करायचं, जुगाडू काम किंवा काहीतरी न्यू इनोव्हेशन, आयडिया, क्रिएटिव्हिटी या गोष्टी मनात होत्या आणि मी त्या अंमलात आणायचो, मी करायचो. माझं आउटपुट 100% कंपनीला द्यायचो. हे प्लांट हेडला माहिती होतं, माझे मॅनेजर, सिनियर सगळ्यांना माहिती होतं की प्रमोद मध्ये स्किल आहे आणि तो करणार. बरोबर. ते बिझनेस सांगून जायचे की तू बाबा कर, नाही का. पण मग ज्या वेळेस विषय आला सोडायचा, तर त्यावेळेस त्यांना वाटलं नव्हतं की हा जॉब सोडू, पण ज्यावेळेस बिझनेस टाकला त्यांना वाटलं होतं एक दिवस कधीतरी हा जॉब सोडून देणार आहे. बरोबर. हा, पण लगेच एका वर्षातच सोडल की हे माहित नव्हतं. तर त्यावेळेस पण माझं रेजिग्नेशन दिलं मी. मॅनेजरनी एक 8 दिवस तर रेजिग्नेशन स्वतःकडेच ठेवलं, पुढे फॉरवर्ड केलं नाही. त्यांना नको वाटत होतं की या मुलाने आपल्याला सोडून जावं, कारण मी जे करत होतो त्याचा फायदा डिपार्टमेंटला होत होता, बरोबर, मॅनेजरला होत होता, सगळ्यांना. म्हणजे आमच्या एक पूर्ण डिव्हिजनलाच होत होता की एक करतोय हा आपल्या सगळ्यांसाठी, नाही का. ते काय मला सोडायला तयार नव्हते. तरी एवढं सांगितलं की जरी बाबा तू गेला आणि बिझनेस मध्ये फेल झाला तर परत आम्हाला हे कर, तुला नक्की मदत करू, असा विषय होता. म्हणजे इथं लोकांना इंजिनिअरिंग करून PhD करून जॉब भेटत नाही आणि सरांनी जॉब सोडला, त्यांना मॅनेजर म्हणतोय की तुला परत गरज आली तरी ये, तुला त्याच पेमेंटवर परत येतो. म्हणजे स्किल असल्याशिवाय तुमच्याकडे कुठंच तुमचं टिकावं लागणार नाही. आणि एक गोष्ट सरांनी सांगितली नाही की कंपनीमध्ये असताना सर चायनाला त्यांचं 2 का 3 महिने होता ट्रेनिंग होतं. हा, तर सर तुम्हाला इंडिया आणि चायना याच्यामध्ये तरुणांमध्ये किंवा त्यांच्या वर्किंग स्टाईल मध्ये याच्यामध्ये काय फरक वाटला? कसं आहे, आता ज्यावेळेस आता माझं स्किल कंपनीने ओळखलं होतं, एक टीम तयार केली होती कंपनीने, जी टीम चायनाला न्यायची होती, त्या टीम मध्ये माझा समावेश झाला. म्हणजे तो एक माझ्यासाठी प्राऊड फीलच होतं की मी म्हणजे काहीतरी अचीव्ह केलं, एका MNC कंपनीत जॉबला लागलो आणि मला लगेच एक विदिन 1 मंथ चायनासाठी ऑफर आली, नाही का. एक असं होतच ते. तर मग तिकडे गेलो. चायनामध्ये प्लांट हेड होते, ऑपरेशनल हेड होते, मॅनेजर होते, थोडे कलिग्स पण होते सोबत. तर मग तिथं गेल्यावर असं आमचं झालं की चायनामध्ये फॅमिलीमध्ये पण आहे ना, हजबंड वाईफ दोघं पण जॉबला येतात, एकाच कंपनीत येतात. आपल्याकडे तसं नसतं, नाही का. इंडियामध्ये मी मोस्टली ऑब्झर्व केलंय की आपला पुरुष माणूस कामाला जातो, तो महिला घरीच असते, नाही का, हाऊस वाईफ म्हणून, गृहिणी म्हणूनच. तर तिथं एवढं ऑब्झर्व केलं की ते कपल दोघं नवरा बायको स्वतःच एका गाडीवर कामाला यायचे. म्हणजे त्यांची मुलं ऍक्च्युली कुठं नाही का ते बघत असतील किंवा मग कुठं स्कूलमध्ये वगैरे असतील, पण ते दोघं यायचे. आणि त्यांचं एवढं ऑब्झर्व केलं की चायना आणि इंडिया, म्हणजे चायना आपल्या का पुढे थोडक्यात, इंडियाच्या पुढे, किंवा त्यांची ग्रोथ काय होतीये, तर त्यांचं वर्किंग आवर्स विदिन, म्हणजे आपले जसे 8-8 तासाचे 3 शिप असतात, त्यांच्या 12-12 तासाचे 2 शिप होतात. ते कंटिन्यू 12 तास वर्किंग करण्याची कॅपॅसिटी ठेवतात, तेवढी क्षमता आहे त्यांच्यात, असं आहे. आणि आपण 8 तासात कंटाळतो आणि आपण अवजड कामाला नाही म्हणतो, तसं ते अवजड कामाला पण ऍक्सेप्ट करतात, ते करू शकतात. त्यांची शरीरदृष्टी आपल्यापेक्षा खूप कमी, म्हणजे असं नाही ते खूप शक्तिशाली किंवा बॉडी बिल्डर, असं काही नाही. आपल्यापेक्षा छोटले दिसतात हाईटला पण त्यांच्यात तेवढं जे हे आहे ना, काम करण्याची क्षमता ती खूप स्ट्रॉंग होती. आता सर तुम्ही एवढ्या ठिकाणी म्हणजे बिझनेस तुमचा एवढ्या दिवसांपासून चालवलाय, तुमचं वर्किंग सगळं छान चाललंय, पण सर तुम्हाला असं कधी विचार आला की
की बिझनेस करण्यापेक्षा सरकारी नोकरी लागली असती तर आपण काय केलं असतं, किंवा आपण बिझनेस मध्ये तुम्ही असं कधी विचार केला की सरकारी नोकरीतलं प्रमोद आणि बिझनेस मधलं प्रमोद याबद्दल काही? नाही, ऍक्च्युली सांगायचं कसं आहे, मी ज्यावेळेस डिप्लोमा केला ना, होतं तर मला सरकारी नोकरीच करायचं होतं आणि त्यासाठी मी डिप्लोमा झाल्याच जेवढ्या आपल्या परीक्षा असतात ना, ज्या की म्हणा मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणा किंवा आरटीओच्या एक्झाम होत्या ज्या की डिप्लोमा चालायचा, त्या मी खूप ट्राय केल्या. मी वर्षभर आहे ना बस गावाकडून म्हणजे महिन्यात 1-2 वेळा ट्रेननी पुण्याला यायचो फक्त एक्झाम साठी, रिटर्न ऑनलाईन या भरपूर एक्झाम दिल्या, पण कुठंच मला आउटपुट मिळालं नाही किंवा किंवा तिथं आपल्या ओपन साठी व्हॅकन्सी नसतील, कमी असतील. त्यामुळे मला कुठंच म्हणजे जे डिप्लोमा नंतरचे 2-3 महिने घरी असतो माणूस इंजिनिअरिंगचे ऍडमिशन होईपर्यंत, तो मी तेव्हाच घरी म्हणजे त्याच्यातच एवढी ट्राय केले ना की पण कुठंच नाही. म्हणजे त्यावेळेस वाटलं की आपण नाही सरकारी नोकरीत किंवा आपला नंबर लागायचा. मग आता बिझनेसच हा एक ऑप्शन होता की आपल्याला मोठं करू शकतो किंवा बिझनेस आपल्याला नाही पैशाने मोठं तर आपलं नाव तरी मोठं करू शकतो. मग त्यासाठी बिझनेस असं निवडला की तो पैसा एक वेळ कमी येईल पण नाव आपलं चांगलं होईल, त्यामुळे आपण हा बिझनेस निवडला युनिक काहीतरी. आणि सर एवढा म्हणजे कंपनी मोठी झाल्यावर आणि कंपनी छोटी असल्यावर यातला फरक काय वाटतो तुम्हाला? जेव्हा कंपनी छोटी असते, जेव्हा आपलं काही नाव नसतं, आणि जेव्हा कंपनी मोठी होते, आपलं नाव होतं, लोक आपले हे घ्यायला लागतात, इन्फॉर्मेशन घ्यायला लागतात किंवा आपलं थोडं महत्व द्यायला लागतं. यावेळेस तुम्हाला काय वाटतं की कसा बदल झाला छोट्यापासून मोठ्यामध्ये? थोडा डिफरन्स सांगा. नाही, कसं आहे, आता आपण सुरुवात तर शून्यातून केली होती, त्यामुळे स्वतः ज्यावेळेस स्टार्ट केला होता त्यावेळेस मालक मीच, कामगार मीच होतो. म्हणजे वेल्डर असू द्या किंवा पेंटर असू द्या किंवा कार्पेंटर असू द्या, सुतार, सगळ्या गोष्टी आपणच बघायचो, हेल्पर आपणच होतो. त्यामुळे असं नाही की आता मालक आपणच मालक होतो म्हणून त्याची लाज बाळगली. त्याच वेळेस जर लाज बाळगली असती किंवा मी हे जे स्क्रॅप गोळा करतोय, काही जण म्हणायचे भंगारवाला आहे किंवा नाही का कुठला धंदा आहे असं पण म्हणायचे, किंवा मित्र म्हणायचे काय नाही त्याने असं चालू केलंय भंगार टायर ड्रम पासून करतो. पण त्यावेळेस तो विचार केला असता किंवा म्हटलं असतं यार सगळं मीच कसं करू शकतो, तर मग मी नसतो आज इथपर्यंत. किंवा मग माझ्या मनात तेव्हाच खटकलं असतं नाही यार आपण लोक नाव ठेवतो, तर मग काही आपण येडे आहे याचा अर्थ नाही का, आपण कशाला या गोष्टीचा नाद लागत, हे आपला चांगला धंदा आहे, जॉब तर तोच कंटिन्यू करू. तर मी त्यावेळेस ती लाज बाळगली नाही. सुरुवात होती, साहजिक आहे, स्ट्रगल करणं प्रत्येकालाच असतं, कारण जोपर्यंत आपण स्ट्रगल करत नाही आपल्या आयुष्यात तोपर्यंत काहीतरी अचीव करू शकत नाही. मला एवढं म्हणजे ते म्हणजे शारीरिक कष्ट म्हणा किंवा मेंटली तुम्ही कसे त्याच्यावर डिपेंड. तर मग त्यावेळेस ते केलं, लाज बाळगली नाही. त्यामुळे आता पण असं वाटत नाही की आपण जरी मोठे झालो किंवा 4 लोक आपल्याला विचारत आहेत, फोन येत आहेत किंवा मग आपण लगेच जमीन सोडून नाही वर जायला हवं नाही का, आपण अजून पण जमिनीवरच राहायला हवं. आणि सर तुम्हाला काय वाटतं की आता तुम्ही एवढा बिझनेस सुरू केलाय, जेव्हा बिझनेस सुरू करायचा होता तुम्ही म्हणजे सॅटिस्फॅक्शन मला भेटत नव्हतं, बिझनेस सुरू केला, त्याच्यामध्ये धडपड केली, पण सर तुम्ही असं पण म्हटलं की असं कधी कधी व्हायचं की आउटपुट काही भेटत नव्हतं आणि आपण खरंच कधी अशा लेवलला येऊ का, असं कधी विचार केला होता का? नाही, आता कसं होतं पुढं काय होईल, आपण फेल जाऊ का सक्सेस मिळेल या गोष्टीचा विचारच केला मग चाललंय. कारण एवढं मला माहिती होतं, माझं मन मला कंटिन्यू सांगतं की जो तू स्ट्रगल करतोय ना तुला नक्की ठीक आहे, लोक बघत नसतील, देव बघतोय, तू स्ट्रगल करतोय ना तुला त्याचं आउटपुट मिळणार, आज नाही तर उद्या नक्की मिळणार. हा माझा म्हणण्याचं ना, मला एवढं माहिती, जो स्ट्रगल करतो ना त्याला त्याचे कष्ट कधीच वाया जात नाही, आज नाही तर उद्या त्याला फळ मिळतं. हे मी कंपनीत पण ऑब्झर्व केलंय. मी करायचो म्हणजे मी माझे काम करायचो, असं नाही की मी जगा वेगळं काही करायचो, पण दिलेल्या टास्क मध्ये मी 100% द्यायचो. तर सर तुम्ही तुमच्या बरोबरच्या म्हणजे तुमच्यातल्या 18 वर्ष असणाऱ्या प्रमोदला काय सल्ला द्याल? माझं हे म्हणणं आहे की 18 वर्ष एज्युकेशन झाल्यानंतर आपल्याकडे नुसतं 12वी करून भागणार नाही. तो काळ गेला. आता 10वी होती किंवा 12वी होती तो काळ नाही. यात ग्रॅज्युएशन झालेले घरी आहे, तर 12वी वयाचं कुठे टिकावं लागणार आहे, ते कुठंच नाही. त्यामुळे जो 18 वर्ष होतोय तो 12वी कम्प्लीट करतोय, त्याने पुढे डिप्लोमाला ऍडमिशन घ्या, त्याने पुढे ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घ्या, कुठल्या याच्यात MSc करा, BSc करा, BCom करा, BA करा, किंवा भरपूर फील्ड्स आहेत नाही का, भरपूर फील्ड्स आहेत की त्यांनी एज्युकेशन. माझं एक सांगणं आहे त्यांना की त्यांनी फक्त आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं तर चालेल, 12वी नंतर त्याने ना
इच्छा नसेल आणि इच्छा असेल तरी त्याने ग्रॅज्युएट पर्यंत यावं. त्याने त्याचं एक 20-21 वर्षापर्यंत कॉलेज कम्प्लीट करावं आणि त्यानंतर त्याने त्याच्या जॉबच्या मागे लागावं, की त्याने घरच्यांना हातभार कसा लागेल, त्याने जॉब मध्ये यावं. ज्याला वाटतंय त्याच्याकडे आयडिया स्किल आहेत आणि भांडवल पण आहेत तर त्याने बिझनेस मध्ये उतरावं, की त्याने परत मी आता पोस्ट ग्रॅज्युएशन पण करतो मग जॉब बघतो. तो जर असं म्हणत गेला तर मग त्याचे त्या आयुष्याचे 2 वर्ष तो वाया घालणार. वाया घालून तो करू शकतो. तू एखाद्याचं कसं होतं, तो त्याच्याकडे ज्याची परिस्थिती चांगली तो तसं पण करू शकतो. मी सांगतो कोणासाठी, ज्याची परिस्थिती नाहीये, सर्वसामान्य मुलांची परिस्थिती नसताना पण ती शिकतायत, तरी पण ते पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट करतातच, पीजी वगैरे हे घेतच जातात. का की फक्त शिकायचंय मला. घरच्यांना असं असतं की याला शिकायचंय ना, आपण जर याच्यासाठी नाही मदत केली किंवा नाही पैसे पुरवले तर आपल्यामुळे याचं नुकसान नको, म्हणून घरचे इकडे काही करतात, उसळमारी करतात, कर्ज काढतात, लोकांच्या इथे कामाला जाऊन पण ते करतात, ते पैसे पुरवतात. त्याची जाण त्या मुलाला असली पाहिजे की आपल्याला पैसे आलेले कुठून आहेत, आपल्या मागे कष्ट काय घेतले त्यांनी आपल्या एज्युकेशन साठी. म्हणून मला तेच म्हणणं की किती दिवस असं घरच्यांना हे करू शकतात, पण पैसे कुठल्या तरी मार्गाने कमवता यायला पाहिजे. किंवा त्या वयामध्ये एकदा 25-26 क्रॉस केलंय, तिथून पुढे मग जॉबला लागणार, तो सेट होणार कधी 30ला, तिथून पुढे मग फॅमिली, मग सगळ्याच गोष्टी राहणार. तर किती 30 वर्ष आपण फक्त काम करणार का आयुष्यात? काहीच नाही कमवू शकत आपण. सिंपल इंटर्नशिप्स वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. हा करायला हव्या, त्यातून कळतं, त्यातून मार्केटची सिच्युएशन कळते. बरोबर. थोडाफार जॉब करायला हवा. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, ग्रॅज्युएशन केल्या केल्या जॉब करा तुम्ही. जॉब केल्यानंतर तुम्हाला 1-2 वर्ष मार्केटची स्थिती कळते, मार्केटमध्ये आपली व्हॅल्यू किती आहे, आपण शिकलेलो इंजिनियर आहे आणि आज आपल्या डिमांड किती आहे, आपण कमवतो किती आहे, असा विषय असतो. जसं आपण इंजिनियर आहे, आपल्याकडे पोस्ट इंजिनियर आहे, कंपनी 10,000 पेमेंट देते इंजिनियरला. बरोबर. रिअल स्थिती, रिअल फॅक्ट आहे. फ्रेशर जो आहे ना त्याला 10-12 हजारच नोकरी देते कंपनी. वरून 1-2 वर्ष करतात आणि 2 वर्ष झाल्यानंतर म्हणतात की तुम्ही जाऊ शकता, ब्रेक देऊन टाकतात. ते मुलं मग एक्सपिरियन्स असतो 2 वर्षाचा, परत सर्च करतात इकडे तिकडे ओळखी किंवा रेफरन्स ऑनलाईन या कन्सल्टंसी वगैरे असं करून मग परत नवीन जॉबच्या भानगडीत पडतात. परत ते बेपाडे चालू होते. पहिलं किती पॅकेज होतं, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, तिथून पुढे 30% हाईक देऊन ते चालू होतं सायकल. मग त्याला आयुष्याचे 4-5 वर्ष जातात आणि त्याला पेमेंट असतं 20-25 हजार. पण तेच सांगणं माझं आहे की बाबा 2 वर्ष तुला अक्कल आली ना, 2 वर्ष तुला कळालं ना की काहीच नाही मार्केटमध्ये, आणि असं म्हणजे की आपण नाही जास्त ग्रोथ करू शकत, सिंपल स्वतःच काहीतरी करायचं बघा, नाही का. तरुण मुलांनी तर हेच करावं, तरुण उद्योजकांना तर माझा हात झाला की त्यांनी स्वतःच काहीतरी करायला बघावं. बरोबर. तरच ते करू शकतात, अदरवाईज तर काही नाही, मग असेच आयुष्य निघून जाईल. आणि गंमत काय होती सर, मुलांना माहितीच नाही करायचं काय, त्याच्यामुळे मला हे नाही, त्यांचा फोकस काय आहे त्यांना माहित नाही. मला तर वाटतं सुरुवातीला पहिल्यांदा मार्केटमध्ये पडलं तर त्यांना कळत. मग माझं मुलांना म्हणणं हेच आहे की तुम्ही जोपर्यंत आई वडिलांच्या जीवावर जर शिकत राहिले, तिथं जर तुम्ही हे करत गेले, तुमच्या आयुष्याचे 25 वर्षपर्यंत तुम्ही तेच करणार, शिकणारच. तुम्हाला दुनियाच माहित नाही, दुनियादारी माहित नाही, मार्केट माहित नाही. तुम्ही जेवढं मार्केटमध्ये लवकर उतरता येईल तेवढं उतरा. तर मग नोकरीच्या स्वरूपात या, डिप्लोमा करून या किंवा ग्रॅज्युएट करून या, किंवा मग तुम्ही डायरेक्ट बिझनेस मध्ये या, तर मार्केटमध्ये या. मार्केट कळलं ज्यावेळेस तुम्हाला खरं दुनियादारी कळत, त्यावेळेस आपली मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे ती कळून जाते. त्यावेळेस कळतं की आपण मार्केटमध्ये शून्य आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये आपण खरं जातो प्रत्यक्षात. अजून मला पण असं वाटतं आता पण का की आपला हा बिझनेस आहे आपल्यासाठी. लोकांना माहित नाही मी हा या कंपनीचा मालक आहे किंवा मी हार्पिटरचा ओनर आहे, हा एकमेव युनिक फर्निचर बनवतो. मार्केटसाठी तुम्ही सर्वसामान्य माणूस आहे, ते तर आपला इन्सल्ट करून आपला हाकलून पण देऊ शकतात. जोपर्यंत त्याला आपली व्हॅल्यू कळत नाही तोपर्यंत. आता कित्येक फर्निचर मॉल आहे, मी तर जायचो सुरुवातीला, ते तर आपल्या कस्टमर म्हणून म्हणायचे नाही का, शेट काय पाहिजे असं घ्या, हे असं. पण त्यांना ज्यावेळेस असं सांगायला गेलं तर ते ओके सांगू म्हणायचे आणि काढून द्यायचे आपल्याला, किंवा तर टाइमच नाही म्हणायचे, नंतर या असं म्हणायचे. म्हणजे ते होतं की त्यावेळेस कळतं की आपली काहीच व्हॅल्यू नाही मार्केटमध्ये, आपल्याला कोणीच विचारत नाही. आणि हे कव्हर होतं कधीपर्यंत होतं, जोपर्यंत आपण काहीतरी विशिष्ट लेवल गाठवत नाही. मग एक तर आपण आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग झालं पाहिजे, नाही त्याच्यात तर आपण आपलं नाव तरी मोठं केलं पाहिजे. बरोबर, असा विषय. नाहीतर आपल्याला कोणी विचारू शकत नाही मार्केटमध्ये. आणि हे तरुण मुलं वगैरे काय करतात, फक्त शिकतात, त्यांना फक्त नोकरीच्या मागं पाहतात.
मग त्या नोकऱ्या वगैरे करून नोकऱ्या मिळतात पण मग कमी पगाराच्या, त्यावर काहीच भागत नाही. मग नंतर मग काय करतात, जॉब सोडतात, परत एक्झाम लावतात, परत क्लासेस लावतात, परत प्रिपरेशन करतात. त्या सगळ्यात त्यांचं म्हणजे मेंटली पूर्ण ते हे होऊन जातं. पूर्ण डिस्टर्ब, त्यांना करावं काय कळत नाही. नंतर ते परत म्हणजे नाही का क्लास हे करतात, कोणाकोण गाईड करतात, असं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, इथपर्यंत विषय जातो. त्यावेळेस स्टार्टिंगला आपला गोल काय, आपलं एम काय, ते जर फिक्स केलं ना की बाबा मला ग्रॅज्युएट करून मला जॉबच करायचा आहे, जॉब असा करायचा की तो इतका 100% करायचा की वर्षाला त्याचं इन्क्रीमेंट आणि पोझिशन पण अशी स्ट्रॉंग झाली पाहिजे ना की कोणतरी नाव काढलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे करता त्यामध्ये 100% वर आणि करायचं म्हणून करू नका. त्याचं असं नाही की मी आता या कंपनीत मला महिन्याला फिक्स तेवढं येणार आहे, मी नाही केलं तरी येणार आहे, केलं तरी येणार आहे. जर नाही केलं ना तो स्वतःचा लॉस आहे की तू फक्त पैशासाठी काम करतोय, तू स्वतः म्हणजे मेंटली पूर्ण ब्लँक होत चाललाय, असा विषय असतो. भरपूर मुलं आहे कंपन्यामध्ये की त्यांना फक्त मंथली पेमेंट येते ना तेवढंच येऊ द्या, काम करत नाही. भरपूर आहेत असे एम्प्लॉईज, फक्त पेमेंट साठी दिवस हजरा करतात, पण त्यांचं माइंड आहे ना पूर्ण ब्लँक झालेलं असतं. त्या कंपनीतून निघल्यावर त्यांना मार्केटमध्ये परत झिरो व्हॅल्यू असते. बरोबर, काहीच नाही, फक्त त्याचा एक्सपिरियन्स. इंटरव्ह्यूला विचारलं बाबा तू काय केलं गेल्या 3 वर्षात, त्याच्याकडे काहीच नसतं, काहीच सांगू शकत नाही तू, असं बस. त्याच्यामुळे ना जिथं आहे तिथं 100% द्या, तिथं शिका, तिथून काय काय आपल्याला गेन करता येईल ते गेन करा, असं हे असतं विषय. त्याच्यामुळे जेवढं शिकता येईल तेवढं शिकून घेणे त्या कंपनीत राहून, किंवा स्वतःच काही करता आलं तर ते बेस्टच आहे. आणि सर आता तुमच्या कंपनीमध्ये काही इंजिनियर्स असतील किंवा काही तरुण लोक असतील, तर तुम्हाला काय वाटतं की परप्रांतीय माणूस आणि आपला मराठी माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस याच्या तुमच्या वर्किंग स्टाईल मध्ये याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला, आणि का एवढं बिहारी लोकांना यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये डिमांड ते पुढे जातात? आता कसं आहे, आपला मराठी माणूस आणि एक परप्रांतीय यांच्यात फरक काय जाणवलाय मला पण. आता माझ्याकडे गेल्या 3 वर्षात भरपूर परप्रांतीय लोक काम करून निघून गेलेत किंवा लॉकडाऊन मध्ये गावी गेलेत, परत आले. काही पहिल्या दिवसापासून ते अजून पण आहेत, असं पण आहे. आणि काही मराठी माणसं 6 महिने करून निघून गेले, परत आलेच नाही, 2 महिने गेले आले नाही, किंवा काही आहेत तर मग त्यांचे नाटकं असतात नाही का. तर असं का, यांच्यात फरक कसा आहे माहिती का. परप्रांतीय माणसाला जर मी म्हंटलो की तुम्हाला आज एक आपल्याला लोड आहे, आपल्याला आज 5ला ड्युटी संपल्यानंतर 7 पर्यंत थांबणे आणि काम पूर्ण करणे, तर तो 7 नाही तो 8 पर्यंत थांबायला तयार आहे परप्रांतीय माणूस. पण आपला माणूस 8 तासाच्या वर कामच करू शकत नाही, नाही मला काम आहे, मला जायचंय, मला फॅमिली प्रॉब्लेम, असं एक्सक्यूज देऊन निघून जातात. म्हणून मग आपल्या तर त्यांच्यात फरक पडतो. पेमेंट तर घेतात, सेमच घेतात, वर्किंग पण त्यांच्यात जेवढी क्षमता आहे काम करण्याची परप्रांतीय, किंवा आपण म्हणतो ते नाही का आलेत फक्त पैसे कमवायला म्हणून ते काय डबल शिफ्ट पण करतील, पण ते डबल शिफ्ट करतात पण त्यांच्या कामात तेवढं हे असतं आणि ते त्यांचं 100% देतात. आपले लोक ते देत नाही. आपले लोक फक्त काय करतात, करायचं म्हणून करतात, तास भरवायचे म्हणून भरवायचे, किंवा गप्पा मारत सगळ्यांना घेऊन बसतात, असा विषय असतो. आपल्याला अशा वेळेस वाटतं की आपलेच माणसं आपला पाहिजे असतात थोडक्यात, आणि बाहेरचे लोक आणि इतर त्यांना दोष देतो की नोकऱ्या नाही, बाहेरच्या लोकांना काम त्यांचीच भरती झाली किंवा प्रॉपर त्यांना कुठं काम भेटत नाही, त्याचा फायदा हा किंवा त्यांचा तोटा आहे. आपलेच लोक तेवढं आउटपुट देत नाही, म्हणून तर मग परप्रांतीय लोक येऊन इथं मॅनेजर झाले, परप्रांतीय लोक येऊन इथं सिनियर झाले खूप. आणि सर तुम्ही कंपनीचं एवढं म्हणजे स्टार्टअप वगैरे चांगला केलंय, तुमच्या बरोबरचे अनेक जण असतील की ते लाईफ मध्ये एवढं काही करू शकले नाही, किंवा बरेच तुम्ही तरुण बघतात की ते लाईफ मध्ये तेवढं अचीव केलं नाही त्यांनी, आणि ते तुमच्या बरोबर पुढे होते, जसं की लहानपण होतं की 10वीला 90% मला बरं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की त्यांचं कुठं काय चुकलं आणि तुम्ही कुठं प्लस पॉइंटला ठरले, तुमचा प्लस पॉइंट काय आणि ते कुठं चुकले याबद्दल थोडं सांगा. कसं आहे माहिती का, त्यांच्यात माझं असं मी काय जास्त हे करणार नाही, पण मला अजून पण की जे नवीन तरुण आपलं बघतील व्हिडिओ किंवा त्यांना कळेल, किंवा आपलेच माझेच मित्र बघतील, मी जे की ज्यांच्याबद्दल बोलतोय त्यांचं चुकलं काय, ते टॅलेंटेड होते, ठीक आहे, ते 10th पर्यंत 12th पर्यंत टॉपर होते, नॉलेज भरपूर होतं, पण त्या नुसतं माणसाकडे नुसतं नॉलेज असून चालत नाही, त्या नॉलेजचा योग्य उपयोग झाला पाहिजे. नाही तर नॉलेज भरपूर आहे, जोपर्यंत समोर सांगत नाही तोपर्यंत त्याचं नॉलेज कळणारच नाही. बरोबर असं आहे. आणि एखाद्यात नॉलेज पण नसतो, त्याच्यात त्याला माहिती आपल्याकडे काय नाही, पण आपण जर मार्केटमध्ये आपल्याकडे नॉलेज असल्या तरी हावभाव जरी आणला
तरी लोक आपल्या मागे पळतील. बरोबर. असा एक विषय असतो. म्हणजे दोन टाईपचे लोक असतात, नॉलेज खूप असतं पण व्यावहारिक नॉलेज नसतं, किंवा मार्केटमध्ये काय चाललंय किंवा त्या सिच्युएशनला मॅच करण्याची त्यांची हे नसते. त्यामुळे कितकं नॉलेज असून पण त्याचा काही फायदा नाही. बरोबर. असा विषय होता. आहेत माझे मित्र जे की इंजिनियर झाले, टॉपर्स होते, पण त्यांना अजून जॉब नाही. विषय असा आहे ते की फक्त ते नॉलेज घेतच राहिले. पण ते नॉलेज यूज करायचं तर पाहिजे ना. आपण घेतो काही गोष्टी ज्याचं काहीतरी आउटपुट भेटलं पाहिजे, तसं तर त्यांना ते करता आलं नाही. आणि मी असं नाही की मी खूपच टॉपर होतो किंवा एकदम डल होतो, आपण मिडियम होतो. आणि मिडियम असल्यामुळे मग कसं आपल्याला या पण गोष्टीचं नॉलेज होतं आणि हुशार मुलांचं पण नॉलेज होतं. म्हणजे आपण दोन्हीकडे खेळणारे होतो. वेळ आली तर आपण मार पण खाऊ शकतो, वेळ आली तर आपण शाबासकी पण घेऊ शकतो. अशा मधले होतो. नुसतं माणसाने दोन्ही पण नसावं, म्हणजे एकच नसावं कुठलं तरी. एकदम डल आहे मग फक्त मारच खायचं, शाबासकी कधी आपल्या नावाला आलीच नाही. असे काही असतात. आणि काही एवढं हुशार असतं की त्याला कधी अपशब्द माहित नसतो, त्याला मग थोडं जरी बोलत ते रडतात पण. बरोबर. आणि आपण दोन्ही याच्यात मध्ये वाईट होऊन होतो म्हणजे मग आपल्याला दोघींचा अनुभव होता. त्यांच्यात मॅच होण्याचं आपल्याला आलं ना, आणि त्यांच्यात आपण मॅच होऊ शकलो पाहिजे. आज कसली परिस्थिती असू द्या, आज ठीक आहे आपण एखाद्या कंपनीत कामाला जातो, त्या कंपनीची परिस्थिती एवढी आहे की त्यांच्याकडे कॅन्टीन नाही किंवा काही सुविधा नाही, पायी कंपनीत यावं लागतं. तर मग अशा याच्यात जर आपण मॅच झालो, आपण 2 किलोमीटर 2 कंपनीत जातोय रोज, जाऊन 2-4 किलोमीटर आपण करतोय, म्हणजे तिथं कळतं की यार आपण यांच्याशी मॅच झालो. तर तिथलं एकदम कंडिशन बेकार, तिथले मॅनेजर वगैरे एखाद्याला खूप टॉर्चर करत असतील कामाबद्दल, आणि त्याच्यात आपण मॅच झालोय आणि आपलं त्यांचं एकदम जुळलंय. मग तिथं समजून जायचं की आपण आता कुठं पण जाऊ शकतो. किती चांगल्या ठिकाणी जरी जॉब भेटला तरी आपण मॅच होऊ शकतो, किती भांगार ठिकाणी भेटला तरी आपण मॅच होऊ शकतो. तो फरक असतो. त्याच्यामुळे आहे ना, जे ज्या वेळेचे जे मित्र होते ना, त्यांनी असंच केलं. भरपूर नॉलेज भरपूर होतं पण त्याचा उपयोग कुठं करणं माहित नव्हतं. असं असतं. आणि काहींकडं म्हणजे माझ्यासारखे जे की मीडियम होते, आपल्याला माहिती चॅप्टरपणा जो आपण म्हणतो ना, चॅप्टर असा माणसाने म्हणजे नाही का, नॉलेज काही नाही. आपल्या मराठी माणसाचं आईच असतं. हा, कारण मग चॅप्टर मार्केटमध्ये चॅप्टरची गरज आहे. नाही तर कोणी येऊन आपल्याला लुटून गेलं तर काय फायदा. बरोबर आहे. आपल्याला त्याला निदान हे तर करता आलं पाहिजे. तो फरक पडतो. माणसाने ना एक चॅप्टर व्हावं, मार्केटमध्ये कसं वावरायचं किंवा लोकांशी कसं रिॲक्ट करायचं. समोर भेटतात खूप टाईपचे लोक भेटतात समाजामध्ये, काही एका याची माणसं नसतात, त्यांची त्यावेळेस हे करून घेता आलं पाहिजे. किंवा आपल्यामध्ये एक स्वाभिमान असावा, किंवा आपण लय हवेत नसावं, नाही का. कारण काय होतं, मी एवढं ऑब्झर्व केलंय ना, भरपूर कस्टमर, तर मी तुम्हाला एकदा मागे बोललो पण कस्टमर तुम्हाला म्हणतो फक्त जर तुमच्या स्वभावामुळे आम्ही तुमच्याकडे आलो, तेव्हा स्वभावामुळे आम्ही फक्त पाहायला आलो, फायनल करून चाललोय. कारण प्रत्येकाचं असतं, प्रत्येकाचा स्वभाव हा कसा असतो आपल्याला माहित नाही कसा आहे, पण आपला स्वभाव आपल्याला माहिती ना. आपल्यात जर प्रेम आहे, आपल्यात दया आहे, आपल्यात भावना आहे, तर आपण समोरच्याला कन्व्हिन्स करू शकतो. पुढचं पार किती रागात व्यक्त असू द्या, त्याचा राग शांत करण्याची ताकद आपल्यात आहे. आणि सर, जेव्हा तुमची कंपनी स्मॉल स्केल होती, तुम्ही बरेच वेळा असं म्हटलं की यार आता सोडून द्यावं सगळं आणि आपलं काही फ्युचर दिसत नाही एकदम असं, आणि तुम्ही म्हटलं की मानसिक आधार त्यांना नाही नव्हतं कोणी. मित्र सुद्धा म्हणायचे की भंगार गोळा करतोय, त्यांच्यापाशी काय मानसिक आधाराची आपण अपेक्षा ठेवणार, आणि घरी आई वडिलांना माहिती नाही की कंपनी चालू आहे. मग अशा वेळेस तुम्ही स्वतःला पुशअप करण्यासाठी किंवा भाई तू कर सकताय, हे असं कुठून म्हणजे मोटिवेशन मिळायचं आतून की नाही आपण याच्यात उतरलोय, आपल्याला हे 100% करायचंय. नाही, कसं झालं आता, हे जर माझं दोन्ही चालू होतं, माझं 1 वर्ष असं केलेलं आहे लास्ट, जे की मी कंपनीचं फायनल वर्ष होतं, मी जॉब सोडणार त्या वर्ष आणि इकडे सुरुवात केली ते वर्ष. तर त्या 1 वर्षात अक्षरशः नो लॉसेस, प्रॉफिट तर नाहीच म्हणता येत, कारण आलेल्या कसं कंपनीचं पेमेंट इकडे वापरणं, थोडं घरी देणं, आपल्या बिझनेस मध्ये टाकणं, हाच विषय चालू होता. आणि त्यावेळेस मग एवढं करून पण आपल्याला वर्ष झाले, अजून रुपये त्यातून मिळाला, मग करावं काय, आता बंद करावा का पुढं कंटिन्यू करावं. पुढं कंटिन्यू करायचं आणि परत हे असंच चालू ना, जसं की 1 वर्ष गेलं, जॉब करतोय आणि हे करतोय, पण मग जॉब मध्ये तर ते आहे फिक्स आहे म्हणून ठीक आहे, पण तिथं सॅटिस्फाय नव्हतं माणूस. मग त्यावेळेस काय करावं काय कळा ना. त्यावेळेस तर असं म्हणजे नाही का, म्हणून तो निर्णय घेतला की ते आपण आता बंद नाही करणं योग्य. वर्षभर आपण याच्या मागे कष्ट केले, वेळ वाया घातलाय. वेळ खूप इम्पॉर्टंट आहे. पैसा जाऊ द्या, पैसा गेला ना तो उद्या गेलेली वेळ परत नाही येऊ शकणार. गेलेलं माझं अख्खं वर्ष वाया गेलं, नाही का. त्यामुळे मग ते बंद करायचं तर डोक्यातच नव्हतं, आणि ते बंद न करता त्यालाच पुढं कंटिन्यू कसं करता येईल एवढं डोक्यात होतं, म्हणून तेच हे केलं.
आणि जॉब सोडून दिला. म्हणजे अर्धे नदीत आलो मग मग कशाला जायचं, एवढे स्ट्रगल करून आपण पोहून आलोच आहे, मग कशाला थोड्यासाठी हे करायचं. त्यामुळे अजून 1 वर्ष बघू, नाही हे झालं तर माझ्या डोक्यात पण एवढं होतं की चला ठीक आहे 1 वर्ष आता आपल्याला जर नाही सक्सेस झालं, आपण 1 वर्ष तर हे केलंच जॉब आणि बिझनेस, आणि 1 वर्ष आता फुल टाइम हेच करून बघू बिझनेस. तर बिझनेस एकदा फुल टाइम करून बघून जर त्याच्यात जर नाही चालत तर मग बघू. आपल्याकडे डिग्री आहे, बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे, एक्सपिरियन्स आहे 3-4 वर्षाचा, मग काही घाबरायचा विषय नव्हता. त्यामुळे मग मी तोच विचार केला आपण आहे ना आता फुल फेज मध्ये बिझनेसच करू. आणि कसं असतं, जोपर्यंत आपण करत नाही ना कुठल्या गोष्टीला सुरुवात करत नाही ना, तोपर्यंत पुढची त्याच्या घडत जात नाही गोष्टी, आपोआप होतं. माणसाने सुरुवात जर केली ना, एखाद्याने, मी तर म्हणतो एखाद्याने फार कसला बिझनेस टाकू द्या, छोटा बिझनेस टाकू द्या, पण त्याने सुरुवात केली त्याला यश नक्की मिळणार. आज नाही पण उद्या तरी नक्की मिळणार, असा विषय असतो. त्यामुळे मला पण माझं आजपर्यंत अजून मी आजचा पण अनुभव सांगतो की समजा मी 11 तारखेपर्यंत माझ्याकडे हातात ऑर्डर होती, आज 12, 13, 14 तारीख आली, माझ्या हातात ऑर्डर नाही. पण आपल्याला नसते कोणाला काळजी, ती देवाला काळजी असते. तर मला करेक्ट 14 तारखेला उठल्यावर कस्टमरचा मेसेज आता एवढी लिस्ट पाहिजे, मला त्याचं कोटेशन द्या, म्हणजे की माझी पुढची ऑर्डर रेडी झाली होती. विषय असा असतो, म्हणजे माणूस करायला लागला ना आपोआप ऑर्डर येतात. मला पण कधी कधी असं टेन्शन येतं की आता ह्या महिन्यात ऑर्डर आले नाही तर पुढच्या महिन्यात 7 तारखेला मुलाचं पेमेंट द्यायचं कसं. पण त्याच्यासाठी सुद्धा पुढे नाही कोणी, पण ती देवाला काळजी असते किंवा आपले कष्ट चांगले किंवा आपण केले किंवा आपण ऑलवेज पॉझिटिव्ह थिंकिंग असते. त्याच्यामुळे आहे ना आपोआप असं कधीच झालं नाही की आता पुढच्या महिन्यात ऑर्डरच नाही मग काय करायचं. पार 1 दिवस आधी गो आहे ना, म्हणजे 7ला पोरांना 6 तारखेला रात्री ऑर्डर फायनल होऊन गेली, 1,00,000 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स आलेला आहे. असं कित्येक वेळा झालं माझ्यासोबत, खूप वेळा. म्हणजे मग मला माहिती आपण पॉझिटिव्ह राहायचं, कामाच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह राहिलं ना काही अडचण येत नाही. आणि जर माणसाने मनात निगेटिव्ह असं करत गेला ना, तो मानसिकरित्या स्वतः खचतो आणि त्याच्या भोवती त्या निगेटिव्ह गोष्टी घडत जातात. आणि सर तुम्हाला काय वाटतं की बिझनेस मध्ये अशी कोणती 3 तत्व आहेत किंवा 5 तत्व आहेत त्याच्यामुळे आज तुम्ही सक्सेसफुल आहात? आता याच्यावर म्हणजे आता मला जास्त काही यातलं माहित नाही बरं का, म्हणजे पण मी सांगतो माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी थोडक्यात. एक तर माणसाने ना स्वतःवर विश्वास ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, ज्याला की आपण म्हणतो सेल्फ कॉन्फिडन्स ज्याच्यात आहे ना की मी करू शकतो आणि मी करणारच, हे ज्याला वाटतं तर तो एक सक्सेस होऊ शकतो. म्हणजे कसं की मी एक उदाहरण देतो. सपोज की आज मी जर म्हटलो नसतो की मी माझ्या मनाला स्वतःला विश्वास नसता की मी करू शकतो, तर मी पहिली गोष्ट जॉब सोडायची हिंमतच नसते केली. बरोबर, ठीक आहे, हे पहिला पॉईंट झाला. मी जॉबच सोडला नसता आणि तरीही कोणतं जॉब सोडला असता, जॉब सोडून आपला बिझनेस केला असता आणि बिझनेस मध्ये आल्यावर परत म्हटलो असतो, आता लाजलो असतो किंवा म्हटलो असतो नाही मला शक्य नाही आता एवढं मी भंगार नाही गोळा करू शकत, नाही का, मी परत एखादा मुलगा ठेवला असतो, परत त्याचा खर्च, म्हणजे स्वतःवर विश्वास नाही करायचं म्हणत. मग अशा गोष्टी सेल्फ कॉन्फिडन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे बिझनेस साठी, स्वतःवर विश्वास असावा. अजून दुसरं सांगायचं गेलं ना, कसं आहे माहिती का, माणसाने कधी पण आहे ना एक शिकण्याच्या हेतूने जर बिझनेस कडे बघितलं, पैशाच्या हेतूने जर माणूस बघत असेल ना, तो फक्त त्यातून पैसे कमवू शकतो, तो नॉलेज नाही कमवू शकत किंवा तो नाव नाही कमवू शकत. आणि सर तुमच्या पुढे असं इन्स्पिरेशन कोण आहे की खरंच मला या माणसापासून इन्स्पिरेशन भेटतं, किंवा कधी असं आयडॉल मानलंय की ह्या माणसासारखं आपल्याला आयुष्यात व्हायचंय किंवा यांच्यासारखं नाही, आपल्याला त्यांचं कॉपी नाही व्हायचं, पण जस्ट इन्फ्लुएन्स आहे की त्यांचा तुमच्या आयुष्यात त्यांचा इन्फ्लुएन्स आहे असं? नाही, आता कसं माहिती का, मी असं आदर्श कोणाला मानलं नाही का की आता हे पर्सन इतके वर गेले मग आपण पण त्यांच्या मार्गाने किंवा आपण आपल्या फील्ड मध्ये त्यांची एवढं ग्रोथ करावं. माझं फक्त हे एकच टार्गेट होतं की आपली परिस्थिती आज गरीब आहे, मागची पिढी पण गरीब होती, पण आपण जर गरीब म्हणून मेलं तर मग आपली पुढची पिढी काय करणार. बरोबर, ठीक आहे ना, अशा पिढ्या गरीबच होतात. पण आपण जर आपली पिढी सुधारायचा प्रयत्न केला ना तर पुढची आपोआप सुधारते. नाही मी त्या परिस्थिती जाणून ठेवली, परिस्थिती आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय, नाही नुसतेच पैसे कमवायचे पण आपलं नाव तरी कमवता आलं पाहिजे, या हेतूने मग मी घरचीच परिस्थिती ठेवली. म्हणजे परिस्थितीने माणूस घडतो हे वाक्य तुमच्यावर अवलंबून झाले. आणि याच्या माणसाचा जो इंटरव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये ते सर म्हटले की आयडॉल्स, इन्स्पिरेशन असं तरी काही नाही माझ्या आयुष्यात, मला सुद्धा परिस्थितीनेच घडवले.
कारण की जे बरेचसे मोठे लोक झाले, सक्सेसफुल झालेत, ते अनेक लोक म्हणतात की मला सुद्धा परिस्थितीने घडवलं. आणि नक्कीच आता मला सुद्धा हे सत्य वाटायला लागले अनेक लोकांशी बोलून की परिस्थिती माणसाला घडवते. तर उद्या कित्येक लोक असतील की माझी परिस्थिती बघतील किंवा माझा आदर्श ठेवतील किंवा ते म्हणतील नाही नाही यार, हा एक असा एक माणूस होऊन गेला किंवा तरुण उद्योजक होऊन गेला की याने खूप शून्यातून सुरुवात केली होती. सुरुवात तर त्यांना माहितीच राहील कशी राहील किंवा आपला बिझनेसच सांगतो. बरोबर. कारण की जेव्हा आपण टायर ड्रम याच्यात खेळतो तर ते सगळ्या स्क्रॅप रिलेटेड गोष्टी येतात. ते बघितल्या प्रत्येक आता जेवढे आपले व्हिडिओ वगैरे लोकांनी बघितले ना, ते बिझनेस किती करतात, किती कोटीचा हे त्यांना घेणं नव्हतं. तो बिझनेस कशाचा आहे ते लोकांना विशेष होतं. कारण याच्यातून सुद्धा एवढं मोठं होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणून लोकांनी त्याच्याकडे चांगलं हे बघितलं. नाहीतर कित्येक आपण बघतो व्हिडिओ, कित्येक रील्स बघतो, कित्येक पोस्ट बघतो बिझनेस रिलेटेड हे करतात, स्ट्रगल असतं त्यांच्या मागे, पण रेग्युलर मध्येच सगळे नाही का. किंवा व्यवसाय चालू केला, दूध व्यवसाय किंवा कुक्कुटपालन आहे, हे सगळे करत होते, पण यांनी कमी दिवसात चांगला केला. बरोबर. हा व्यवसायच नव्हता आणि या व्यवसायाला उदयास आणणं, त्याला एवढ्या लेवलला नेलं, याच्यामुळे खूप स्ट्रगल आहे. बरोबर. असा विषय. या गोष्टी ऍक्च्युली माहितीच नाही मार्केटमध्ये. ह्या ड्रम पासून असं होतं, टायर्स पासून चेअर बनतात, गाड्या या आता आपल्यासाठी भंगारातलेच वस्तू होतात, यापासून घरगुती आकर्षक गोष्टी पण बनवू शकतात. हे फक्त माहित नव्हतं, हे सगळ्या लोकांच्या डोक्याबाहेरच्या गोष्टी होत्या. त्या आता सत्यात उतरल्यावर लोकांचे डोळे उघडले. तर असं पण होऊ शकतं. कोण करणार? कित्येक लोक म्हणतात की जो बनवतो त्याला पाहायला यायचंय फक्त एकदा, वस्तू तर बघितल्या आम्ही, असं होतं फक्त. आणि सरांमध्ये क्रिएटिव्हिटी एवढी खचून भरलेली आहे की त्यांच्या कंपनी मधला एक तुकडा सुद्धा वाया जात नाही. जरी एक ड्रम कापला तर तो ड्रम दुसरा जोडून परत 4 फुटी सोफा तयार होणार. तर 2 माणसाचा सोफा संपला तर 3 माणसाचा करता येईल, पण काही उरलं नाही पाहिजे. आणि आणखी गमतीची गोष्ट म्हणजे आता आपण फोम कापतो, अर्धा फोम वाया जातो, तर सर एवढे क्रिएटिव्ह आहे, त्यांनी फोमचे तुकडे जोडून सुद्धा परत नवीन फोम तयार केला. जे पेंट वापरतात ते पेंटचे डबे उरतात, त्याचं ते प्लांट लावण्यासाठी ते हे तयार केलंय. म्हणजे कुठंच काही वाया जात नाही आणि प्रत्येक गोष्ट ही क्रिएटिव्ह आहे. पण एवढी सगळी क्रिएटिव्हिटी येते कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न मला पडलाय. कारण की अनेक लोकांना फक्त उद्या सकाळचं काय खायचं, रात्रीचं काय खायचं हेच विचार करण्याचा वेळ निघून जातो. मग एवढी क्रिएटिव्हिटी तुम्ही आणता कुठून? नाही, आता याच्यात कसं आहे माहिती का, आता जो म्हणजे माझं म्हणणं काय आहे, जोपर्यंत माणूस पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहणं शिकत नाही. बरोबर. तसंच माझ्या बाबतीत पण आहे. मी आता गेलो, आता कित्येक कस्टमरला आता जे मी आता नवीन निघतात ना, स्कूटर टेबल किंवा टी स्टॉल आहे, आता चायनीज कॉर्नर, चायनीज स्टॉल बघितला तुम्ही, जो याच्यासाठी बनवला आपण स्पेशल चायनीजच आहे, स्कूटर मध्ये बनवलेला. पण त्या गोष्टी लोक फक्त म्हणणार मला की सर आपल्याला नाही याच्यात आता एक टी स्टॉल किंवा चहाची टपरी फक्त युनिक थीम मध्ये बनवून हवी. आता मला माहिती आहे माझं डोकं कसं चालणार. कस्टमर मला सांगतात की सर याला ना असं करू तसं करू, मी म्हणत असतो दादा थांबा, मी तुम्हाला माझं डिझाईन काढून पाठवतो. कारण मला म्हणजे मी ऑलरेडी 10th आधीपासून चित्रकला याच्यात मला खूप नॉलेज होतं. म्हणजे मी इंटरमिजिएट, एलिमेंटरी या सगळ्या एक्झाम देऊन बसलो. म्हणजे त्यामुळे मला असं नाही की मी कॉम्प्युटरवर लगेच ते कॅड कॅम मध्ये डिझाईन बनवतोय, असं पण काही नाही. तेच तसं तर कस्टमरला समजायचेच नाही आपले 3D डिझाईन, इंजिनिअरिंग डिझाईन त्यांना समजणारच नाही. मग आपलं सिम्पल आणि सोबर नोटबुक मध्ये प्लेन स्केच, हँड स्केच काढून त्यांना जर पाठवलं ना, त्यांच्या डोक्यात लगेच बत्ती पेटली, यार बरोबर आपली स्कूटर अशी होणार. कारण आपल्या 3D मध्ये दाखवलं तर त्यांना कुठला व्ह्यू आहे, कुठलं टॉप आणि कुठलं साईड व्ह्यू हे समजणार नाही, असा विषय. मग आपलं सिम्पल केलं. ते पण एक म्हणणं आहे, जे आपण इंजिनिअरिंगला जे शिकतो ना, नाही का, आपण टॉप व्ह्यू मध्ये टाकायचो, साईड व्ह्यू मध्ये, मग आपण टॉप व्ह्यू असं दिसत, ऍक्च्युअल मध्ये त्याचा इतका यूज नाही. यूज आहे ज्यावेळेस आपण खरंच इंजिनिअरिंग ड्रॉइंग करतोय ना, त्याचा यूज आहे. आता मला आता नाही जाणवत त्या गोष्टी. ज्यावेळेस माझी कंपनी एक विशिष्ट लेवलला जाईल ना, त्यावेळेस मला या गोष्टींचा लाभ होईल की माझी डिझाईन टीम हे करते की ते या स्कूटरचं ज्यावेळी मी हँड स्केच काढायचो, त्या आता 3D स्केच काढून कस्टमर पुढे कसं हँडल हे करतात प्रेझेंट, त्यावेळेस त्याचा मला हे नाही. आत्ताच्या लेवलला काही मला अजून त्याची गरज पडली नाही. पडली तरी पण मी आपला असंच हे करतो. नाही काही कसं असतं, कस्टमरला जेवढं सोप्यात आणि हे करता येईल तेवढं बेस्ट असतं. त्याला जर मी म्हटलं सर डिझाईन चालू काढायचं काम 2 दिवसात रेडी होईल, तो म्हणतो 2 दिवसात मी दुसरी घेऊन टाकतो बाबा, तेवढा वेळ नाही माझ्याकडे. आपली 5 मिनिटात त्यांचा फोन झाल्यानंतर आपली स्कूटर काढून त्याला जर टॉल करून दाखवली तर त्याला पटते, बरोबर आहे सर अशीच हवी.
सिंपल झालं फायनल असा विचार असतो. त्याच्यामुळे आहे ना काय असं अवघडात जायचं हे नसतं. आणि आता तुमचं वय जवळजवळ सर 27-28 असेल. 28. हा, पण मग आता तुमचं वय म्हणजे या बिझनेसच्या इंडस्ट्रीमध्ये एवढं आता सुरुवातच म्हणता येईल. पण सर आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही लहान होता किंवा तुमचं टीनेज गेलं तेव्हा तुम्हाला असं काही रिग्रेट राहिलं का की एवढं माझं काहीतरी रिग्रेट आहे, मला हे काही करता नाही आलं किंवा मला हे करायचं होतं आणि मी ते करू शकलो नाही किंवा मग करता आलं नाही, असं काही रिग्रेट आहे का? तर माझ्या बाबतीत त्या गोष्टी कुठल्या की मला जे आपण आता मी इंजिनिअरिंगला होतो हा. पण माझं इंजिनिअरिंग एक्सटर्नल झालं त्यामुळे मला जे हॉस्टेल लाईफ होती ती एन्जॉय करता नाही आली. असं होईल मी ते मिस करतो. म्हणजे की जे आता मी बघतो ना हॉस्टेल माझे भाऊ म्हटला किंवा आपल्या बहिणी किंवा मित्र परिवार जे आता जे मागून कॉलेज लाईफ एन्जॉय करतात ते त्यांचे फंक्शन गॅदरिंग या मी मिस करतो कारण त्या माझ्या आयुष्यात आल्याच नाही. म्हणजे मी कसं मी जॉब आणि इंजिनिअरिंगचे फंक्शन असायचे मी मुलांचे स्टेटस पाहिजे वर्गातलेच मुलं पार्टिसिपेट झाले त्यांना बक्षीस मिळाले पण मी नाहीये त्याच्यात. म्हणजे इव्हन कॉलेजचं फायनल जी बॅच आउट होणार त्यांचा बॅचचा फोटो असतो पूर्ण टीम एचओडीज वगैरे सगळे हेड्स असतात डिपार्टमेंट हेड्स आणि हा क्लास मुलं मुली बाग उभा एक ग्रुप फोटो होतो त्यात पण मी नाही. आणि तो फोटो आमच्या कॉलेज ग्रुपचा डीपी आहे. त्यावेळेस असं वाटतं की मी यात नाहीये नाही का मी यांचा एक भाग होतो. पण त्या गोष्टी मला खटकतात कधी कधी. पण गोष्टी मी खूप मिस करतो की मला नाही करता आल्या कॉलेज लाईफ मध्ये. आणि सर आता हे बिझनेस लाईफ म्हणता तुम्ही युपीएससी एमपीएससी या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी याच्यामधून तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल की खरंच तुम्हाला नाही बिझनेस मध्ये किंवा नाही कोणत्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये पण चांगला माणूस होण्यासाठी चांगलं जगण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल 18-19 वर्षाच्या मुलाला? आता कसं आहे सल्ला द्यायच्या बाबतीत म्हणजे असं नाही की माझा खूपच एक्सपिरियन्स आहे बट मी जेवढं 2-3 वर्षात ऑब्झर्व केलं किंवा मी जे अभ्यासलं मी ते तेवढा सल्ला त्यांना देऊ शकतो की मुलं हे करतात ग्रॅज्युएशन वगैरे करतात कॉलेज करतात आणि ह्या एक्झामच्या मागं लागतात आणि त्या एक्झामच्या मागं लागून आउटपुट तर मिळत नाही काही स्वतःचे आयुष्यातले काही वर्ष वाया घालतात. थोडक्यात वर्ष तर वाया गेलेले असते आणि तिकडे काही आउटपुट मिळत नाही. तर माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की एक यशस्वी पुरुष किंवा एक यशस्वी उद्योजक पण नाही म्हणता यायचं कारण चांगला माणूस बनला आयुष्यात त्याने खूप कमवल्यासारखे नाही का. 4 माणसाने आपल्याला चांगलं म्हटलं हे पण खूप चांगली गोष्ट. त्यामध्ये माणसाने ना स्वतःला सिद्ध करायचा हे करावं. माणसाने समाजामध्ये स्वतःला सिद्ध करावं की कसं म्हणजे स्वतःला सिद्ध कसं करता येईल. जसं की मी सिद्ध केलं की मी हे करू शकतो. माझं काहीतरी वेगळं होतं माझं स्टार्ट वेगळं होतं मी दाखवून दिलेलं समाजाला. लोकांना आज कळालं की प्रमोद सुसरे अशी व्यक्ती आहे की ज्याने जुन्या टायरचा जुन्या ड्रमचा जुन्या बॅरलचा जुन्या ऑटोमोबाईल व्हेकल्स स्कूटर आणि XYZ अशा सगळ्या स्क्रॅप वस्तूंचा प्रॉपर युज केला. तर तुम्ही कंपनीत आले तुम्हाला काय आलं की अरे मी तर पहिल्यांदाच बघतोय काय मग तुम्ही म्हणले पेनचे डब्याच आहे अरे बाबा पुढे बघितलं स्टेरिंगचं टिप आहे म्हणजे नाही का तुम्ही म्हणतो तुम्ही गोष्ट सोडलेली नाही कोणतीच की तिचा युज केला नाही म्हणजे तसं होतं. त्याच्यामुळे मग माझं हेच म्हणणं आहे तुम्ही कुठल्या फील्डमध्ये वर्क करा कुठल्या पदवी म्हणतो तुम्ही एमपीएससी UPSC पण करा पण नुसतं करू नका त्यात तुम्ही सिलेक्टच झाले पाहिजे. मग अशी करा तुम्ही बिझनेस करा मी म्हणत नाही बिझनेस करा किंवा करू नका तुम्ही बिझनेस करा पण बिझनेस मध्ये असं काहीतरी करा की तुम्ही जगा वेगळे दिसले पाहिजे. आजच्या घडीला तुम्ही जर जगा वेगळं काहीतरी करत असाल तरच तुम्हाला डिमांड आहे. अदरवाईज सारख्या गोष्टी करणारे खूप आहेत. आज मी पण म्हणू शकत होतो की मला फर्निचर मॉल टाकायचा किंवा मी फर्निचर इंडस्ट्री चालू करतो मी मेटल फर्निचर करतो किंवा वुडन फर्निचर करतो पण असे मार्केटमध्ये ऑलरेडी आहेत खूप लोक आहेत आणि आपल्याला कॉम्पिटिटर असताना आपण काय त्याच्यात जायचं. जगा वेगळा असं काहीतरी करा की जिथं आपल्याला खेळणारा खूप वर्षानंतर येईल असा विषय. त्याच्यामुळे